जय बाबाजी, जय महात्माजी. यज्ञ केल्याने त्याचे फायदे काय? आपल्या धर्मशास्त्रामध्ये यज्ञाला अतिशय महत्त्व आहे. यज्ञ ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. ऋषी मुनी प्रभू रामचंद्राच्या जन्मापासून त्या ठिकाणी तर आत्तापर्यंत प्रत्येक युगामध्ये त्या ठिकाणी यज्ञ ही परंपरा चालत आलेली आहे. आणि ही यज्ञ परंपरा या ठिकाणी आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामींनी बरं का जसं यज्ञाची परंपरा आपल्यामध्ये आणली. कशासाठी? यज्ञपूजेने सर्व भौतिक सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी मनुष्याला त्या ठिकाणी होऊ शकते. जसं गीतामध्ये एक वाक्य बी आहे की यज्ञात भवती पर्जन्य पर्जन्यात अन्न समुद्भवा आहे की नाही. की गीतामध्ये वाक्य आहे की यज्ञामुळे पाऊस पडतो, पावसामुळे अन्नाची निर्मिती होते आणि अन्नामुळे तुम्ही आम्ही सर्व जग सृष्टी त्या ठिकाणी जिवंत त्या ठिकाणी राहत. यज्ञ म्हणजे ही अग्निपूजा त्या ठिकाणी आहे. अग्नीला भगवंताचं त्या ठिकाणी मुख त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस मनोकामनेनं इच्छित कामनेनं जोही साधक त्या ठिकाणी यज्ञामध्ये हवन करतो, जी हवी द्रव्य त्या ठिकाणी भगवंताला अर्पण करतो, ती आहुती त्या ठिकाणी अग्नीच्या द्वारे त्या भगवंताला त्या ठिकाणी शास्त्रामध्ये याचं वर्णन आहे पोहोचली जाते. पोहोचल्यानंतर त्या हवनामुळं त्या देवता त्या ठिकाणी काय होतात? तृप्त होतात आणि वरदान रूपाने साधकाची जी इच्छा असेल, जी मनोकामना असेल ती त्या ठिकाणी भगवंत पूर्ण त्या ठिकाणी करीत असतो. आता याचं अनेक फायदे, पण कलियुगामध्ये ह्या ठिकाणी याच युगामध्ये हवनामुळे आहुतीमुळे घडलेला एक फार मोठा साक्षात्कार मी ऐकलेला आहे. कदाचित तुम्ही ऐकलेला असाल किंवा तुम्हालाही माहीत असेल. 1984 साली बरं का, लक्षात घ्या की मध्य प्रदेशामध्ये भोपाळ या गावी काय झाली? वायू गळती झाली. बरोबर. शहरामध्ये एक कंपनी त्या ठिकाणी काय झाली? लीक झाली. विषारी वायूची गळती त्या ठिकाणी त्या भोपाळ शहरामध्ये झाली 84 साली त्या ठिकाणी आणि त्या शहरामध्ये S.L. कुशवाहा नावाचे एक साधक होते. S.L. कुशवाहा नाव सुद्धा त्यांचं माहीत. आणि ते घरात रोज अग्निहोत्र करायचे. अग्निहोत्र म्हणजे काय? यज्ञपूजा त्या ठिकाणी करायची. छोटासा कुंडा असायचा, गौरी असायची, हवन त्या ठिकाणी ते घरामध्ये त्या ठिकाणी करायचे. यज्ञाचं काय आहे याच्यावर मी त्या ठिकाणी बोलतो. आणि असं झाल्यानंतर त्या ठिकाणी बघा, ज्या दिवशी वायू गळती झाली, घरामध्ये त्यांनी हवन केलं होतं. घरातलं सर्व कुटुंब हवनाच्या प्रभावामुळे, यज्ञ प्रभावामुळं कोणालाही त्या विषारी वायूची बाधा त्या ठिकाणी झाली नाही. आणि इतर शहरातले सगळे लोक होते बरं का, एकदम सत्य घटना आहे बरं का. कोणाच्या डोळ्यांना त्रास झाला, कोणी अपंग झाले, कोणाला काय झालं, परंतु ती व्यक्ती यज्ञ हवन रोज घरामध्ये अग्निहोत्र करीत असल्यामुळं त्यांच्या घरामधल्या कुठल्याही कुटुंबाला किंवा कोणालाही त्या विषारी वायूची बाधा झाली नाही. हा एक वैज्ञानिक त्या ठिकाणी साक्षात्कार या ठिकाणी आहे. आणि म्हणून ह्या यज्ञ परंपरेमुळे शास्त्रामध्ये तर अनेक उदाहरणं या ठिकाणी. आता आपल्याच भक्तांचे काय अनेक हजारो भक्त आहे. बाबाजींकडे येतात संतती प्रश्न घेऊन अनेक जण. माझ्या पाहिल्यात हे जास्त आहे, हे कुटुंबाशी त्या ठिकाणी की बाबाजी असं संतती आहे. बाबाजींनी त्याला एकच फक्त प्रश्नाचं काय सांगितलं की तुम्ही यज्ञपूजा त्या ठिकाणी करा. कोणी दरिद्र असतं कोणाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी की बाबाजी माझी प्रगती होत नाही, मला असं होत नाही, घरामध्ये संतुष्टी नाही आहे, तर त्याला सुद्धा बाबाजी काय त्या ठिकाणी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज काय सांगतात की तुम्ही यज्ञपूजा करा. मग यज्ञपूजा केल्यानंतर त्या हवनामुळं ती जी देवतांना तृप्ती होती, वरदान आशीर्वाद त्या ठिकाणी यज्ञामुळे त्या ठिकाणी त्या साधकाला मिळतो आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होतं. असं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सुद्धा याच्या मागं त्या ठिकाणी कारण आहे. म्हणून बाबाजींच्याही वेळेला जनार्दन आम्हाला एकदा चर्चा झाली होती की हवन प्रत्येकाने घरामध्ये करावं. कोणी जरी असं, आता पूर्वीच्या महिला बघा आपण बघतोय अगदी साध्या भाषेत आपलं वय असतं की पूर्वी, आता ऐकलं सर प्रत्येकाच्या घरात गॅस आले, पण पूर्वीच्या काळीमध्ये त्या ठिकाणी घरामध्ये काय असायच्या? चुली असायच्या. आणि रोज सकाळी त्या ठिकाणी अग्नी त्या ठिकाणी घरामध्ये प्रदीप्त त्या ठिकाणी पेटवाय आणि त्या महिला सुचिरभूत होऊन त्या ठिकाणी स्वयंपाकाला बसायच्या. तर पहिली त्या ठिकाणी पानगं म्हणजे पोळी त्या ठिकाणी करायच्या. त्याच्यावर पूर्वी तुपाची बी खूप मोठी समृद्धी होती. आपल्या समाजामध्ये गाई वगैरे संपूर्ण सगळं होतं आणि घरामध्ये प्रत्येकाच्या तूप असायचं. तूप पोळीवरती टाकून त्या महिला काय करायच्या? अग्नीला त्या ठिकाणी काय करायच्या? त्या ठिकाणी म्हणजे अग्निसेवा त्या ठिकाणी करायची. यज्ञ करणं म्हणजे अग्निसेवा करणं त्या ठिकाणी थोडक्यात. मग आपल्या भरभराटीसाठी, आपल्या उन्नतीसाठी बाबाजींनी हा यज्ञ त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून यज्ञाचे फार फायदे सांगितले ते तेवढे थोडे या ठिकाणी, पण इच्छित मनोकामना यज्ञ पूर्ण करतो हे माहिती. रोगराई यज्ञ घालवतो, इच्छित मनोकामना यज्ञ पूर्ण करतो, माणसाला समृद्ध
यज्ञ करतो सुखी त्या ठिकाणी करू शकतो. विघ्नाचा परिहार सुद्धा त्या ठिकाणी यज्ञपूजेमुळे होतात. ही आमच्या जीवनातली बाबाजीच्या कार्यातली त्या ठिकाणी अनुभव आहे. म्हणून सर्व साधकांना बाबाजी आग्रह करतात की तुम्ही यज्ञपूजा करा, म्हणजे अग्निसेवा करा. यज्ञाचा आणखी एक फायदा असा आहे की आपल्या सर्वांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. कोरोनामध्ये आपण अनेक लोकांना, हजारो लोकांना मरताना पाहिलेले ज्यांना ऑक्सिजन भेटलं नाही, कारण ते घेऊ शकले नाही. तर अशा ऑक्सिजनची निर्मिती ही यज्ञामध्ये होते. फक्त ती रिॲक्शन आहे, केमिकल रिॲक्शन आहे. लाकडामध्ये फॉर्मॅल्डिहाइड असतं, तुपामध्ये फॅटी ॲसिड्स असतात, आणि त्या दोघांचं जेव्हा संगम होतो तर त्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते. पण मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होण्याचं यज्ञ हे साधन आहे. मग आपल्या परिसरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. म्हणून कोरोनासारखा व्हायरस यज्ञ ज्या ठिकाणी होईल तिथं टिकू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला किती महत्त्वाचा विषय आहे की यज्ञ केल्याने कोरोनासारखे आजार येणार नाहीत. ते विषारी व्हायरस आपल्या जवळसुद्धा येऊ शकत नाही. तर हे यज्ञाचा एक दुसरा फायदा. एक अनुभव आहे, हनुमंत काळे म्हणून जालन्यामध्ये वकील आहेत. त्यांचं अनेक वर्षापासून लग्न होत नव्हतं बरं का. अनेक वर्ष त्यांनी प्रयत्न केले पण लग्न जमत नव्हतं. तर अक्षय तृतीयेला ते वेरूळला एकदा जेव्हा आले होते ते यज्ञाला बसण्यासाठी आले, पण यज्ञाला बाबाजींनी त्यांना प्रधान यजमान पद घ्यायला लावलं आणि ते प्रधान यजमान त्यांनी स्वीकारलं बरं का. प्रधान यजमान ते झाले बरं का. लग्न नव्हतं झालं, सिंगलच होते, पण प्रधान यजमानपद त्यांना बाबांनी दिलं. तर काय आश्चर्य बरं का. अनेक वर्ष जे घडलं नाही बरं का. यज्ञ संपल्यानंतर 15-20 दिवसामध्येच त्याचं लग्न जमलं. हा अनुभव त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलेला. मग यज्ञाची प्रचिती घ्या. आमचं काय म्हणणं तुम्ही करून पहा. विश्वास बोलण्यावर ठेवण्यापेक्षा तुम्ही एक्सपेरिमेंट करून पहा. तुम्ही या, यज्ञ करा आणि अनुभव घ्या, श्रद्धा ठेवा.